आणि एक प्रयोग जो आहे त्याच्याबद्दल कदाचित आपल्यापैकी काही लोकांची मतं काही वेगळी असू शकतात, पण गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्यावेळी मी त्या भागात कदाचित राजकीय नेत्यांमध्ये सगळ्यात जास्त त्या भागात मी फिरलो ज्यावेळी नक्षलवाद जोरात होता। एका ठिकाणी मी जाहीर सभेला गेलो होतो सिरोंचा तालुक्यात, तर एसपी एवढा टेन्शन गेली पहिले त्यामुळे तुम्ही येऊच नका। आणि मी ज्यावेळी गेलो तेव्हा हेलिकॉप्टरवर उतरल्यापासून सभेपर्यंत त्यांनी एवढं घेरलं होतं की मला कोणाला भेटू दिलं नाही। आमचा अध्यक्ष म्हणाला की साहेब चहा घ्या, तर मी म्हटलं ठीक आहे। तर ते म्हणाले मला साहेब आता चहा घेऊ नका, तुम्ही निघा। मी म्हटलं नाही, मी नाही निघत, मी थांबतो। चहा घेतला आणि नंतर निघालो। याचं कारण त्या ठिकाणी पूर्ण नक्षलवाद्यांचं राज्य होतं। पण एक प्रयोग जो महाराष्ट्रात झाला ज्यामध्ये देवेंद्रजींनी पण इनिशिएटिव्ह घेतला आणि त्याच्या मागे मी लागलो, ते मध्ये गडचिरोलीमध्ये जे ऑयनोर होता सिरोंचा एटापल्ली अहेरीच्या पलीकडे, त्यामध्ये सुरजागड नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये जो आयनोर आहे तो 65 ग्रेडचा आहे आणि जमशेदपूरला जो आहे तो 55 ग्रेडचा आहे। आणि आपल्या इथे आता परवा आपल्याला माहिती असेल, आपण काही वाचलं असेल की आपल्या इथे गडचिरोली जिल्ह्यामध्ये 7.5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होत आहे, ऑलरेडी झाली। आणि ज्यांनी हे काम सुरू केलं प्रभाकरन म्हणून, ते जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा त्यांना मी म्हटलं की माझ्या 3 कंडिशन आहेत, तर मी तुम्हाला मदत करीन। तर म्हणे काय? म्हटलं तुम्ही 80% गडचिरोली जिल्ह्यातल्याच लोकांना रोजगार दिला पाहिजे। दुसरी गोष्ट, ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल, ITI आणि पॉलिटेक्निक आणि कॉलेज तुम्ही इथे सुरू केलं पाहिजे आणि महिलांकरता उद्योग सुरू केला पाहिजे। तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता तिथे एवढ्या ॲक्टिव्हिटी सुरू झाल्या की हा आयनोर जो 65 ग्रेडचा आहे, सज्जन जिंदल जे आपल्या देशातले सगळ्यात मोठे स्टीलचे आता हे आहेत, ते मला म्हणाले कि नितिन जी पूरे विश्व का सबसे अच्छे ग्रेड का आयनोर गडचिरोली में है। आणि त्याचा पहिला परिणाम असा झाला की 3.5 ते 4 हजार नक्षलवादी चळवळीतले लोक ती चळवळ सोडून आता नोकरी करायला लागलेत आणि ते सगळ्यांना घरं मिळाली। त्यांच्या महिलांना रेडीमेड गारमेंटचा व्यवसाय सुरू झाला आणि आता तिथले रेडीमेड गारमेंट जे आहे ते एक्सपोर्ट झाले आणि आता विशेष रूपाने त्या भागातल्या आर्थिक परिवर्तनाला सुरुवात झाली। आजच माझ्याकडे मदर डेअरीची मीटिंग झाल्यावर मी त्यांना सांगितलं 50 लाख लिटर दूध जे आहे आपल्याला करायचं, आता 550 कोटीचा प्लॅन पण आला, त्यात मला गडचिरोली जिल्ह्यातून 5 लाख लिटर दूध करून पाहिजे आणि प्रत्येक आदिवासीला तुम्ही ट्रायबल डिपार्टमेंटशी बोला आणि एक 10 लिटरची गाय त्याच्याकडे देऊन आपण हे दुधाचं उत्पादन इथे वाढवलं पाहिजे। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये जे तणस आहे राईस स्ट्रॉ, तिथे सगळ्यात जास्त दुधाचं उत्पादन भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आहे। आणि मग येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही जी परिस्थिती आहे याच्यामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन हे सगळ्यात मोठी प्रक्रिया आहे आणि या सामाजिक आर्थिक परिवर्तनामध्ये हा जो काही नक्षलवादचा मुद्दा आहे याच्यावर हा काही केवळ सोशो इकॉनॉमिक प्रॉब्लेम नाही आहे, पण हा सोशो इकॉनॉमिक प्रॉब्लेम पण आहे। आणि त्यामुळे ज्या प्रकारच्या विषमतेतून संघर्षाची बीजारोपण झाली ती जर टाळायची असेल तर संस्कृतीही टिकवली पाहिजे, आदिवासींचं कल्चरही टिकवलं पाहिजे आणि रोजगार पण निर्माण झाला पाहिजे। विशेषतः युनोमध्ये भूतानच्या प्रधानमंत्र्यांचं भाषण झालं आणि त्यांनी एका नवीन गोष्टीचा उल्लेख केला ज्याची चर्चा सध्या जगात सुरू आहे, ती म्हणजे डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स। आणि या डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्समध्ये विशेष रूपाने याचा अर्थ म्हणजे सुखांक, आणि सुखांकाचा अर्थ असा आहे की शिक्षणाच्या सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे, वैद्यकीय सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे, राहायला घर मिळालं पाहिजे, कमीत कमी गावात वीज मिळाली पाहिजे। आजही गडचिरोली जिल्ह्यामध्ये 147 ठिकाणी टेलिकम्युनिकेशनचे टावर टाकले जाऊ शकले नाही, त्यामुळे कम्युनिकेशन नाही। आता SP शी बोलून मी सांगितलं की तुम्ही यांना पोलीस प्रोटेक्शन द्या, पण टावर लागली पाहिजे। आता ती टावर मंजूर झाली आहे, रस्ते जवळपास झाली आहे, कारण सगळी पुलं करण्याची संधी मलाच मिळाली, मी दाबून करून घेतले। सगळे वैनगंगेवर जे जवळपास 2-1 हजार कोटी रुपये पूल रस्त्यामध्ये या काळात खर्च झाले, त्यामुळे रस्ते चांगले झाले। पण अनुभव असा आहे, सिरोंचा ते गडचिरोली रस्त्याला 7 वर्ष परवानगी नाही मिळाली। सह्याद्रीमध्ये मीटिंग होत असताना देवेंद्रजी आणि मी दोघांनी मिळून एवढं नाराज झालो की हा रस्त्याला ऑलरेडी रस्त्याला 4 लेन जागा आहे, फॉरेस्टची जागा घ्यायची नाही आहे, पण ते देत नाही। म्हणजे त्या भागामध्ये विकास होत असताना
मला निश्चित मान्य आहे की इकॉलॉजी एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट केलं पाहिजे, अजून झाडं लावली पाहिजे, प्रदूषण कमी केलं पाहिजे. पण त्या ठिकाणी ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. कारण एक एक्सेंट्रिक व्ह्यू पॉईंट आहे की हे आहे तसेच राहिले पाहिजे आणि तिथे कुठल्याही प्रकारचा विकास करायला तुम्ही डोकवू नका असं म्हणणारे पण लोक आहेत. त्यांच्याही म्हणण्यात काही लॉजिक आहे, पण शेवटी त्यांना नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. या सगळ्याचा परिणाम असा झाला की शेवटी तिथून निराशेतून, विषमतेच्या बीजारोपणातून निगेटिव्ह फोर्सेसला प्रोत्साहन मिळालं आणि त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा हॅपी ह्युमन इंडेक्स कसा वाढेल यामध्ये मला विश्वास आहे की पुढल्या 5 वर्षात गडचिरोली जिल्हा हा सध्या ॲस्पिरंट डिस्ट्रिक्ट आहे, तो महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारा जिल्हा होणार आहे. इतकी मोठी डेव्हलपमेंट आली आणि त्या जिल्ह्यामध्ये गोंडवाना युनिव्हर्सिटी आली आणि त्यांनी आता तिथल्या डेव्हलपमेंटशी रिलेटेड सगळी कोर्सेस सुरू केलेले आहे. आणि आता मला विश्वास आहे की एज्युकेशन हे रोजगारभिमुख आणि तांत्रिक शिक्षण आणि स्किल्ड याची पण तिथे व्यवस्था झालेली आहे.